इकडे गौरी आत येऊन तिची साडी क्लीन करत असते. साडी क्लीन करत असताना राजचा ती विचार करत असते. राज मुद्दाम माझ्याजवळ येत आहे. मला या राजपासून लांब राहायला हवे, नाहीतर ओंकारला सांगायला हवे. आता पण मला सोडायला इथे वॉशरूमजवळ आला. त्याचे हे वागणे मला अजिबात आवडलेले नाहीये. ती एक दीर्घ श्वास घेते आणि बाहेर येते. तिला वाटत होते आता तरी बाहेर राज नसेल, पण त्याला समोर बघून तिच्या कपाळावर आठ्या पडतात. आता तिला वाटत होते वॉशरूमच्या आत जावे. वहिनी आल्यात तुम्ही? तो बोलत बोलत गौरीचा हात पकडतो. त्याने असा हात पकडल्यामुळे गौरी तिचा हात त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत असते, पण त्याने हात घट्ट पकडल्यामुळे तिला हात सोडवता येत नव्हता. राज तिचा हात सोडतो आणि ते आत जातच असतात की गौरीचा पदर मागे कशात तरी अडकतो आणि ती मागे ओढली जाते. राज तिच्या मागेच चालत असतो आणि गौरी मागे पडणार की राज तिला ओढून जवळ ओढतो आणि घट्ट मिठी मारतो. त्याचा होणारा स्पर्श गौरीला किळसवाणा वाटत होता. ती त्याच्या मिठीतून बाजूला होण्यासाठी धडपडत होती. वहिनी वहिनी रिलॅक्स, ते तुमचा पदर अडकला आहे, थांबा मी काढतो. आणि तो पुन्हा तिच्या खांद्याला पकडून तिला मागे करतो आणि तिचा पदर काढतो. जसा राज गौरीचा पदर काढतो तशी गौरी पळून बाहेर जातच होती की राज तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि भिंतीला पुश करून उभा राहतो. तिच्याकडे खूप घाणेरड्या नजरेने तो पाहत होता. गौरी मात्र घाबरून इकडे तिकडे पाहत होती. न राहून ती जोराने ओरडायला लागली, कुणी आहे का इकडे? प्लीज हेल्प मी. इकडे ओंकारचे बोलणे क्लायंटसोबत झाल्यानंतर तो गौरीला शोधत असतो, पण ती त्याला दिसत नाही. तोच त्याचा एक मित्र त्याला सांगतो की मगाशी वहिनीला इकडे जाताना पाहिले म्हणून. ओंकार पण तिला शोधत तिकडे जातो. इकडे राज गौरीच्या हळूहळू जवळ जायचा प्रयत्न करत असतो आणि गौरी रडत रडत मदतीसाठी ओरडत असते. गौरी कुठे आहेस तू? ओंकार मनातच बोलतो आणि त्याला गौरीचा रडका आवाज ऐकू येतो आणि त्याला आता तिची खूप काळजी वाटते. तो पडतच तिच्या आवाजाच्या दिशेने जातो आणि त्याला समोर गौरी दिसते. राज पाठमोरा असल्यामुळे त्याला कळत नाही कोण आहे म्हणून. ओंकार मागूनच राजला पकडून दूर ढकलतो. राज बेसावध असल्यामुळे जोराने भिंतीला आदळतो. त्याच्या डोक्याला लागते. समोर ओंकारला पाहून गौरी त्याला मिठी मारते. खूप घाबरलेली होती ती. अंग थरथर कापत होते तिचे. ओंकार पण तिला मिठीत घेऊन शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. ओंकारचे लक्ष त्या व्यक्तीकडे जाते आणि तो राज आहे हे समजताच ओंकारला राजचा खूप राग येतो. राज तुला तर मी नंतर बघतो, ओंकार त्याची दात घट्ट करत मनातच बोलतो. इकडे राज स्वतःला सावरत बाहेर निघून जातो. या राजची हिंमत कशी झाली माझ्या गौरीच्या जवळ जायची? ओंकार तिच्या पाठीवरून हात फिरवत मनातच बोलत असतो. गौरी शांत हो, मी आहे ना, चल आपण घरी जाऊया. हो अहो, मला नाही थांबायचे इथे. तो तिला मिठीतून बाजूला करत तिच्या गालावरचे अश्रू पुसत, हो चल जाऊया आपण घरी, पण तू फ्रेश होऊन ये. अशी रडका चेहरा घरी घेऊन जाणार आहेस का? आलेस. एवढं बोलून ती फ्रेश व्हायला निघून गेली. इकडे ओंकार भिंतीवर एक पंच मारत, राज सोडणार नाही मी तुला. माझ्या बायकोला हात लावायची हिंमत तू केली आहेस, त्याची किंमत तुला मोजावी लागेल. तोच गौरी फ्रेश होऊन बाहेर येते. ओंकार तिच्या शोल्डरवर हात ठेवतो आणि तिला बाहेर घेऊन येतो. ते दोघं कारजवळ येतात. गौरी आत बसते. ती बसताच ओंकार पण दुसऱ्या बाजूने जाऊन आत बसतो आणि ते घरी जायला निघतात. घरी पोहोचेपर्यंत ते शांत असतात, काहीही बोलत नाही. त्यांना घरी यायला उशीर होतो. आई आणि दिव्या झोपून गेलेल्या असतात. ओंकार आणि गौरी त्यांच्या रूममध्ये येतात. गौरी काही न बोलता फ्रेश होऊन बेडवर आडवी होते. वरून शांत दिसत असली तरी तिच्या मनात राजचे विचार चालू असतात. तिला त्याचा घाणेरडा स्पर्श आठवत असतो आणि ते आठवून ती अस्वस्थ होत असते. तो तिचा हात पकडतो तशी गौरी तिच्या विचारांमधून बाहेर येते आणि ओंकारला घट्ट मिठी मारते. ओंकार पण तिला जवळ घेतो आणि तिच्या डोक्यावरून पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतो. गौरी कसलाही विचार करू नकोस, शांत झोप. ती पण हो म्हणून मान हलवते
आणि डोळे बंद करते. कधीतरी त्याच्या मिठीत तिला झोप लागते आणि ती झोपून जाते. इकडे ओंकार मात्र राजचा विचार करत जागी असतो. राजची एवढी हिंमत माझ्या गौरीवर जबरदस्ती करत होता. राज तुला सोडणार नाही हा ओंकार. गौरी शांत झोपलेली होती, पण राजबद्दल तिच्या मनात भीती असल्यामुळे ती झोपेतच घाबरत होती. सोडा मला, सोडा मला अशी बडबड करत होती. ओंकार मात्र तिला जवळ घेऊन तिची भीती घालवण्याचा प्रयत्न करत होता. अशीच ती शांत झोपते, पण ओंकार मात्र तिच्या काळजीने पूर्ण रात्र जागा असतो. सकाळी सकाळी अर्ध्या पाऊण तासासाठी त्याचा डोळा लागतो. ते दोघं बऱ्याच उशिरापर्यंत एकमेकांच्या मिठीत झोपलेले होते. गौरीला जाग येते आणि ती डोळे किलकिले करून उघडते आणि तिला समोर ओंकार दिसतो. ती ओंकारला घट्ट मिठी मारून झोपलेली होती. ओंकारचा सकाळी सकाळी डोळा लागल्यामुळे तो खूप शांतपणे झोपलेला होता. ती बराच वेळ त्यालाच पाहत होती. झोपमध्ये तो खूप क्यूट दिसत होता. गौरी उठणार की तिला उठताच येत नव्हते, कारण ओंकारने तिला खूप घट्ट पकडून ठेवलेले होते आणि तो एवढा शांत झोपलेला होता की त्याला उठवावेसे तिला वाटत नव्हते. ती पण त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याच्याजवळ पडून असते. तिच्या होणाऱ्या स्पर्शाने ओंकारला जाग येते आणि तो त्याची पकड सैल करतो. तशी गौरी उठून बेडच्या खाली उतरणार की त्याच स्पीडने ती ओंकारच्या अंगावर येऊन आदळते. तिला वाटले नव्हते ओंकार असे काही करेल म्हणून, कारण तो खूप गाढ झोपलेला होता. ती त्याच्याकडे पाहते तर त्याचे डोळे बंद असतात. अहो काय हे, सोडा मला, आधीच उठवायला खूप उशीर झाला आहे. तो तिला मिठीत घेत, बायको आपण उशिरा उठलो तरी आपल्याला कुणी काही बोलणार नाही. अहो कुणी बोलणार नाही म्हणून उशिरा उठायचे का? बायको काय हे, झोप ना थोडा वेळ माझ्याजवळ. अहो ते तुम्ही झोपा ना, मला जाऊ द्या. ओंकार तिला पकडून बेडवर झोपवतो आणि तो तिच्या अंगावरून येत तिच्या चेहऱ्याकडे पाहतो. आता ती रिलॅक्स दिसत होती. थोड्या वेळासाठी का होईना ती राजबद्दल विसरली होती आणि ओंकारला पण तेच हवे होते. उगाच राजचा विषय काढून तिला दुखवायचे नव्हते. तो खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत होता आणि गौरी पण त्याच्या डोळ्यात हरवली होती. दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहण्यात हरवले होते की तोच त्यांच्या दरवाजावर टकटक आवाज येतो. तसे ते दोघं भानावर येतात. तोच बाहेरून आवाज येतो, गौरी ओंकार उठलात का? आणि ओंकार, रोहन आला आहे तुला भेटायला. आईचा आवाज ऐकून ते दोघं गडबडून उठून बसतात. त्यात दोघांचे डोके एकमेकांना लागते आणि ते सोबतच आऊच, लागले ना. तोच आईचा पुन्हा आवाज येतो, हो आई आलोच. ओंकार आईला सांगतो तसे आई खाली निघून जातात. गौरी उठून फ्रेश व्हायला निघून जाते. इकडे ओंकार बेडवर बसून विचार करत असतो. बायको काल मला तुला सांगायचे होते की मी आणि रोहन मीटिंगसाठी हैदराबादला जातोय म्हणून, पण मी विसरलो तुला सांगायचे आणि आता हा रोहन त्यासाठीच इथे आला असणार. चला आता बायको आता रागवते की काय करते. तोच गौरी फ्रेश होऊन बाहेर येते आणि आरशासमोर उभं राहून तिचं आवरत असते की तिच्या पोटावर त्याच्या हाताचा विळखा पडतो आणि गौरी डोळे मोठे करून ओंकारकडे पाहते तर तो मिश्किलपणे हसत असतो. तो तसेच तिच्या मानेवर त्याचे ओठ टेकवतो आणि त्याच्या स्पर्शाने गौरी लाजून डोळे मिटून घेते. अहो सोडा ना मला. तो जवळ असल्यामुळे तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. तो तिच्या गालावर किस करतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो. तो जाताच गौरी प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवते आणि गालातल्या गालात हसते, पण तोच तिला राजचा घाणेरडा स्पर्श आठवतो आणि ती नाराज होते. पण सकाळी सकाळी असे नाराज झालेले कसे चालेल, कारण आज तर तिची मॉर्निंग खूप छान झाली होती. ती राजचा विचार न करता ओंकारचा विचार करते आणि ओंकारचा विचार करत असताना तिच्या चेहऱ्यावर स्माईल येत होती. ती तिचे आवरून खाली निघून जाते. खाली रोहनला बघून तिला खूप आनंद होतो. दिव्या रोहन सोबत गप्पा मारत असते. आई किचनमध्ये असतात. ती पण किचनमध्ये येते आणि आईंना मदत करत असते. तोच ओंकार पण त्याचं आवरून खाली येतो. त्याला गौरी दिसत नाही. दिव्या त्याच्याकडे पाहत, भाई तू जिला शोधत आहे ती किचनमध्ये आहे. तसा ओंकार हसतच किचनमध्ये येतो. याआधी ओंकार किचनमध्ये यायचा, पण खूप कमी. पण गौरीसोबत लग्न झाले तेव्हापासून त्याच्या किचनच्या बऱ्याच फेऱ्या होत होत्या.
तो आत येतो तर आई आणि गौरी बोलत होत्या. खरं तर तो गौरीला हे सांगण्यासाठी आला होता की हैदराबादला त्याची खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि नाश्ता झाला की तो हैदराबादला जायला निघणार आहे. तो गौरी जवळ जाऊन उभा तर होता पण काही बोलत नव्हता. गौरी आईसोबत बोलत होती तर तिला माहिती नव्हते की ओंकार तिच्या मागे उभा आहे म्हणून. आईचे लक्ष त्याच्याकडे जाते. काय रे ओंकार, आज सकाळी सकाळी किचनमध्ये काही हवंय का तुला? हो, ते मला महासुदर्शन काढा हवा आहे. काढा? का रे? ते आई, आता आईला काय सांगावे ते त्याला कळत नव्हते. ओंकार, महासुदर्शन काढ्याची बॉटल तर बाहेर आहे आणि हे तू गौरीला बाहेरून आवाज देऊन पण सांगू शकत होता. आई गालातल्या गालात हसत ओंकारला बोलण्यात अडवत होत्या. आता त्याला काय बोलावे कळतच नव्हते. आईंचा नाश्ता प्लेटमध्ये वाढून होतो आणि त्या गौरीकडे पाहत, गौरी चल बाहेर जाऊन नाश्ता करूया. गौरी पण आईसोबत जातच असते की ओंकार गौरीचा हात पकडून तिला जवळ ओढतो. गौरी, इथे मी तुझ्याशी बोलायला आलो आणि तुला माझ्याशी बोलायचे नाही आहे. तोच गौरीला आईचा आवाज येतो. गौरी येते ना? हो आई, आले. आणि ती पुन्हा जायला लागणार की ओंकार तिचा हात पकडतो. खरं तर आई मुद्दामून गौरीला आवाज देत होत्या. बरं, आम्ही नाश्ता करायला सुरुवात करतो, तुम्ही दोघं नंतर करा. आई बाहेरून बोलतात आणि ओंकारच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तो गौरीच्या दंडांना पकडून तिला फ्रीजला टेकवतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो. काय झाले, असे का बघताय? ते तुम्हाला तर काढा हवा होता ना? तो मिश्किलपणे हसत, काढा तर एक बहाणे होते बायको. ते मी तर तुला भेटायला किचनमध्ये आलो होतो. तो त्याच्या केसांवरून हात फिरवत बोलत असतो आणि ती डोळे मोठे करून, काय म्हणते बायको, यात ओरडण्यासारखे काय आहे? तो हळूहळू तिच्या जवळ येत असतो आणि ती लाजून लाल होत असते. त्याचे असे पाहणे तिला लाजवायला भाग पाडत होते. त्याच्या डोळ्यात पाहायची पण तिच्यात हिंमत होत नव्हती. तो काही न बोलता तिच्याकडे पाहत होता. ती पण त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते. ते गौरी, मी 1 आठवड्यासाठी हैदराबादला जातोय. ती त्याला पाहण्यात गुंग असते म्हणून आधी तिला काही कळत नाही. पण जसे तिच्या लक्षात येते तशी ती गोंधळून डोळे मोठे करत, काय 1 आठवड्यासाठी? आणि तिच्या डोळ्यात पाणी येते. ती ते लपवण्याचा प्रयत्न करते पण लपवू शकत नाही आणि तशीच रडत ओंकारला मिठी मारते. गौरी, प्लीज रडू नकोस, खूप महत्त्वाची मीटिंग आहे. ती स्वतःला सावरत, नाही रडणार मी. गुड गर्ल, तो तिच्या कपाळावर किस करत बोलतो. ते मी तुला मीटिंगबद्दल काल सांगणार होतो पण बाहेर गेलो आणि मी तुला सांगायचं विसरलो. तो बोलत होता आणि ती त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती. तिला असे प्रेमाने पाहताना बघून ओंकार हळूहळू तिच्या चेहऱ्याजवळ त्याचा चेहरा आणतच होता. त्याचे लक्ष तिच्या लालचुटूक ओठांकडे असते. गौरी लाजून डोळे बंद करून घेते. ओंकार तिच्या ओठांवर ओठ टेकवणार की दरवाजातून आवाज येतो, सॉरी सॉरी. त्या आवाजाने ओंकार आणि गौरी भानावर येतात आणि एकमेकांपासून बाजूला होतात. सॉरी, ते काही नाही पाहिले मी. दिव्या पुन्हा बोलते. ओंकार दिव्यावर ओरडत, तू इथे का आलीस? दिव्या मागे वळत, इथे का आलीस म्हणजे? हे किचन आहे. माझा नाश्ता खाऊन झाला तर प्लेट ठेवायला आली. पण तुम्ही दोघं इथे काय करत होता? आम्ही काहीही करू, त्याचं तुला काय? ती चुकीच्या वेळेवर आली होती म्हणून ओंकारची चिडचिड होत होती. भाई, तू माझ्यावर का ओरडतोय? एवढंच तुला वाटत होते तर वहिनीला घेऊन बेडरूममध्ये जायचे होते रोमॅन्स करायला. ती प्लेट ठेवत बोलते, तू ना खूप बोलायला लागली आहे. थांब, तुला तर बघतोस मी. आणि ओंकार दिव्याला मारायला तिच्या मागे जातच होता की दिव्या तिथून पळत बाहेर निघून जाते. इकडे गौरी लाजून तिचा चेहरा दोन्ही हातांनी झाकून घेते. ओंकार पण त्याच्या केसांवरून हात फिरवत बाहेर निघून जातो. त्याच्या रूममध्ये जाऊन लॅपटॉप बॅगमध्ये ठेवत असतो आणि दुसऱ्या बॅगमध्ये त्याला लागणाऱ्या वस्तू पण ठेवत असतो. खरं तर त्याला गौरीला भेटायचे होते पण त्याला गौरीला नीट भेटताच येत नव्हते. तोच गौरी त्या दोघांच्या प्लेट घेऊन वर येते. तिला रूममध्ये बघून ओंकारला खूप आनंद होतो. ती प्लेट टीपॉयवर ठेवत, अहो नाश्ता करून घ्या. हो, आणि
तो तिच्याजवळ येऊन बसतो आणि ते दोघं नाश्ता करत असतात. नाश्ता करताना शांत असतात, एकमेकांशी काहीही बोलत नाही. त्या दोघांचे खाऊन झाल्यानंतर गौरी प्लेट घेऊन जाणार की ओंकार तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो. तशी ती त्याच्या मांडीवर जाऊन बसते. त्याच्याकडे पाहत नाही, कारण तो एक आठवडा तिच्यासोबत नसेल म्हणून रागावली होती ती. तिच्या गालावरून तो प्रेमाने हात फिरवत, बायको रागावलीस माझ्यावर. तसे तिचे डोळे पाणावतात आणि अश्रू गालावर ओघळतात. ओंकार तिचे अश्रू पुसत, बायको खूप महत्त्वाची मीटिंग आहे, नाहीतर तुला पण सोबत घेऊन गेलो असतो. पण तू काळजी करू नकोस, मी तुला रोज जसा वेळ मिळेल तसा कॉल करत जाईल. खूप मिस करेल बायको मी तुला. तिचा चेहरा ओंजळीत घेऊन तो तिच्या डोळ्यात पाहत बोलत असतो. न राहून तिच्या कपाळावर किस करतो. आणि हो, माझी आठवण येऊ नये म्हणून मी तुझ्यासाठी काहीतरी आणले आहे. तशी ती गालातल्या गालात हसत त्याच्याकडे पाहत, काय आणले आहे विचारते. आणि तो टीपॉयच्या खाली हात घालून एक गिफ्ट काढतो आणि तिला देतो. ती गिफ्टकडे पाहत, काय आहे यात, ओपन करून बघ. आणि गौरी ते गिफ्ट ओपन करते तर त्यात छोटासा क्यूट पांडा असतो. गौरी त्या पांड्याकडे पाहत, ओ किती क्यूट आहे हा. आणि त्या पांड्याला ती खूप वेळा किस करते. ओंकार त्या दोघांकडे पाहत, पांड्या काय लकी आहेस बघ तू, इथे तुला किसवर किस मिळत आहे आणि मला काहीच नाही. त्याचे बोलणे ऐकून गौरी हसतच त्या पांड्याला बाजूला ठेवते आणि ओंकारच्या कपाळावर ओठ टेकवते. तरी ओंकार रुसण्याचे नाटक करत असतो. त्यानंतर गौरी त्याच्या दोन्ही गालावर किस करते. तसा ओंकार किंचित हसतो, पण तरी रुसलेलाच असतो. गौरीला कळत होते. ती मुद्दाम त्याच्या मानेजवळ हात गुंफत, अहो काय झाले, तुम्ही नाराज का दिसत आहात. तो पण तिच्या कमरेवरची पकड घट्ट करत तिला जवळ ओढतो. आता त्याला तिचा राग आला नव्हता, पण त्याला जे हवे होते ते आज तो घेणार होता. आणि ती काही बोलायच्या आधी तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवतो आणि तिला किस करत असतो. गौरी तर गोंधळलेली असते, पण हळूहळू ती पण त्याला साथ देत असते आणि दोघे एकमेकांना भान हरपून किस करत असतात. दोघांना श्वास घ्यायला त्रास होत असतो, तरी ते किस करत असतात. बराच वेळ किस करून ते दोघं बाजूला होतात आणि मोठमोठ्याने श्वास ते घेत असतात. गौरी तर लाजून त्याला मिठी मारते. ओंकार पण तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतो. त्याने असे किस केल्यामुळे गौरी तर लाजून लाल झाली होती. ओंकार पण तिला जवळ घेऊन तिचा स्पर्श अनुभवत होता, कारण यानंतर ते दोघं एक आठवड्याने जे भेटणार होते. बराच वेळ ते दोघं तसेच एकमेकांच्या मिठीत बसून होते. बघूया पुढील भागात या एक आठवड्यात दोघं एकमेकांना किती मिस करतात ते. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आठवणीने हाईप पण करा. आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.